Hello friends, welcome to my channel. Today we have learned Bridge Core Pre-Test Standard 6 Subject Mathematics. मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर तुमच्या मित्रांना करा. चला सुरुवात करूया प्री टेस्टला, जे अतिशय महत्त्वाची आहे. मार्क्स आहेत 20. क्वेश्चन 1 सॉल्व. रीड द नंबर अँड राईट इन वर्ड्स. मित्रांनो, हा नंबर वाचायचा आहे आणि तो आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचा आहे. काय बघा, तो तुम्ही जर इकडे घरं मोजली 1 2 3 4 5 6 आणि हे 7वं घर आहे, म्हणजे 80 लाख झाले. 80 लाख 1764 लिहूया. 80 lakhs 1764. मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही ते नक्की लिहा. रीड द नंबर अँड राईट देम इन फिगर. आता फिगरमध्ये लिहायचं आहे. 65,37,496. तो लिहूया मित्रांनो. 65 lakhs आहेत, नंतर 37,000 आहेत, 496. ओके फ्रेंड्स, आता पुढे राईट इन एक्सपांडेड फॉर्म. आता मित्रांनो, 4 नंतर 1 2 3 4 5 6 आपण 0 देणार. 1 2 3 4 5 6 प्लस 9 नंतर 5 येतील, मीन्स 1 2 3 4 5. नंतर मित्रांनो 8 नंतर 4 येतील, 1 2 3 4. मित्रांनो, हा 0 आहे त्यामुळे काही प्रश्न नाही. 3 नंतर 2 आहे म्हणजे 300 होईल तो, आणि नंतर होईल 50 आणि त्यानंतर येईल 2. ओके, सर्कल द बिगेस्ट नंबर फ्रॉम द गिवन फिगर. मित्रांनो, 53,74,000 आहे, तिथे 53,47,000 आहे, म्हणजे इथे आपल्याला दिसतो आहे मोठा नंबर कोणता आहे, तर पहिला नंबर मोठा आहे. याला आपण काय करणार आहोत, तर याला सर्कल करणार आहोत. ओके, सॉल्व. काय समी बघा. इफ देअर आर 54,37,983 मेल्स, 45,79,308 females and 22,15,927 children in a district, then what is the total population of the district? मेल्स किती बघूया आधी. मेल्स किती आहेत, तर 54,37,983. फिमेल्स किती आहेत त्याही लिहूया. फिमेल्स त्या आहेत मित्रांनो 45,79,308. आणि इकडे आपल्याला दिसत आहेत चिल्ड्रन जे आहेत ते पण आपण लिहूया. ते किती आहेत मित्रांनो, तर 22,15,927. या सर्वांची जर आपण टोटल केली तर आपल्याला टोटल पॉप्युलेशन मिळणार आहे. तर मित्रांनो, हा 7 + 3 10 आणि 8 18 झाले. पुन्हा 1 देणार ह्याच्याला 11 झाले. 18 आणि 4 22 झाले. पुन्हा 2 हच्च्याला 9 9 18 19 20 21 22 23 झाले. 2 हच्च्याला पुन्हा 2 आणि 3 7 13 झाले. हच्च्याला पुन्हा 1 5 आणि 4 9 1 10 2 12. हच्च्याला 1 पुन्हा 10 2 12. म्हणजे मित्रांनो, एवढी संख्या मिळते. ही संख्या काय बघा, 1,22,33,218. हे मित्रांनो एवढं पॉप्युलेशन आहे. टोटल पॉप्युलेशन लिहून टाका इकडे. टोटल पॉप्युलेशन इज इक्वल टू 1,22,33,218. नेक्स्ट, Vibhuti bought a television set for ₹43,700 and mobile phone is ₹4,500. If she pays 50,000 to the shopkeeper, how much will the shopkeeper return? आता मित्रांनो, आधी टेलिव्हिजन सेट आहे बघा. टेलिव्हिजन सेट कितीचा आहे तो, तर तो आहे ₹43,700. नंतर मोबाईल पण तिने घेतलाय. मोबाईलची किंमत बघा. मोबाईल किंवा कॉस्ट ऑफ टेलिव्हिजन म्हणूया. कॉस्ट ऑफ टेलिव्हिजन अँड कॉस्ट ऑफ मोबाईल किती आहे, तर ₹4,500. एवढी रक्कम तर तिला
खरेदी केली तिने. 0 0 7 5 12 झाले, 8 झाले, म्हणजे 48,200चं तिने तिथे खरेदी केली. तिने 50,000 दिले, म्हणजे आपल्याला मायनस करावं लागतील. सी पे 50,000. तर मित्रांनो 50,000 मधनं आपण काय करणार, हे मायनस करणार. 50,000 मायनस 48,200. सो रिमेनिंग आर 1800. सो शॉपकीपर रिटर्न ₹1,800. इथे लिहून टाका. शॉपकीपर रिटर्न ₹1,800. या पद्धतीने मित्रांनो तुम्ही ते लिहा. पुढचं बघा काय सम दिलेलं आहे. इफ द कॉस्ट ऑफ 2 व्हीलर व्हेकल इज 65,850, देन व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 17 व्हेकल्स. मित्रांनो इथे मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. आता कॉस्ट ऑफ 2 व्हीलरची किती आहे, एकाची 65,850. अशा 17 आहेत, म्हणजे मल्टिप्लिकेशन आपण करणार. तर यांचं मल्टिप्लिकेशन तुम्ही करा, तर तुम्हाला मिळेल ते 11,19,450. सो कॉस्ट ऑफ 17 व्हीकल इज इक्वल टू 11,19,450. पुढे बघूया. इफ द कॉस्ट ऑफ बुक इज ₹75, then how many books can be purchased at ₹4,275. मित्रांनो इथे आपल्याला डिव्हिजन करावं लागेल, नाही का. आपण डिव्हिजन करूया. 4275 डिवायडेड बाय 75. काय तर बघा, 75 इंटू 5 375 होतात. इथे येणार 5, 375 करा, सबट्रॅक्ट करा. तर मित्रांनो येतील 52. हा 5 खाली घेतला, पुन्हा 75 इंटू 7 केले, 75 इंटू 7 वी गेट 525. सबट्रॅक्ट करा, 0 0 आले, म्हणजेच काय 57 बुक्स जे येतील येतील 57 बुक्स ही परचेस ॲट ₹4,275. आता मित्रांनो 57 बुक्स जे आहेत ती परचेस करू शकेल. जर रुपीज असतील 4,275 एवढे असतील तर ती 57 बुक घेऊ शकेल. ओके फ्रेंड्स. कन्वर्ट इनटू लाईक फ्रॅक्शन. आता मित्रांनो इथे आपल्याला जो आहे 8 इकडे 9 आहे, तर हे मिळवण्यासाठी आपण काय करतो, तर जो पहिला फ्रॅक्शन आहे त्याला सेकंड फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर मल्टिप्लाय करतो, म्हणजे 9 ने मल्टिप्लाय करणार याला. सो 9/8 इंटू 9 इंटू 9. आणि इकडे जे मित्रांनो याला 8/9ला मल्टिप्लाय करणार. जो फर्स्ट फ्रॅक्शन आहे त्याचा डिनोमिनेटर म्हणजे 8 ने. 8 इंटू 8. सो व्हॉट वी शॅल गेट, 9 इंटू 9 81, 8 इंटू 9 72. आणि इकडे येईल 8 8 जा 64 आणि 9 8 जा 72. 72 आला आहे खाली बरोबर, कन्वर्ट इंटू लाईक फ्रॅक्शन. सो 81/72 अँड 64/72. ओके. राईट द प्रॉपर साईन इन अ बॉक्स. या साईनपैकी एक साईन टाकायचं आहे. तर आधी मित्रांनो 5 इंटू 13 करणार आपण. 5 इंटू 13. 5 इंटू 13 किती होतात, 65 होतात. नंतर 9 इंटू 17 करणार. 9 इंटू 17 ते किती होतात, तर ते होतात 153. सो फ्रेंड्स यामध्ये तुमच्या लक्षात येईल कोणता नंबर मोठा आहे, तर 153 मोठा आहे, म्हणजे हा फ्रॅक्शन मोठा आहे. सो राईट हिअर दिस साईन. ओके. नेक्स्ट सॉल्व 4/9 प्लस 3/7. आता फ्रेंड्स हे केव्हा आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो, ज्या वेळेस डिनॉमिनेटर सेम असेल. तो इथे सेम नाही आहे, त्यामुळे सेम करून घेऊया. तो याला 9ला 7ने गुणणार आणि 7ला 9ने गुणणार. फर्स्ट फ्रॅक्शनला गुणणार आधी 4 इंटू 7 याच्याने, आणि इथे येणार 9 इंटू 7 प्लस. आता 3 आहे, म्हणजे या फ्रॅक्शनला 9ने गुणणार, डिनॉमिनेटरला पण आणि न्यूमरेटरला पण. काय तर बघा, 4 7 जा 28, 63 प्लस 27/63. बेस सेम झालेला आहे. सो राईट वन टाइम हिअर 63 अँड 20 अँड 27 होतात 55. सो आन्सर इज 55/63. इथे मित्रांनो सेमच आहे, परंतु इथे 20 येते, इथे फक्त 2ने मल्टिप्लाय केला तर बेस सेम होईल. त्यामुळे हा असंच ठेवा. 6/20 मायनस 2/10. 20 करण्यासाठी 2ने मल्टिप्लाय करा, यालाही 2ने मल्टिप्लाय करा. 6/20
मायनस 2 2 जा 4 अँड 10 2 जा 20. सो फ्रेंड्स हा कॉईल 20 इथे येणार आणि 6 मायनस 4 किती होणार 2. सो 2/20. 2/20 means what? 2 1 जा 2, 2 1 जा 2 means 1/10 is the answer. Question number 4. Write how many rupees in decimal form? Rupees 90 rupees and 50 पैसा. So friends, rupees आपण साइन देऊया आणि तो येईल 19.50. हे झालं मित्रांनो डेसिमल फॉर्म. ॲड 97.6 मीटर प्लस 2378.45 मीटर. तर ते मित्रांनो आपण लिहूया 97.6 मीन्स 60 लिहून टाका आणि हा 2378 आहे 2378 आणि हा डेसिमल पॉईंटच्या खाली बरोबर डेसिमल पॉईंट घ्या 45. ओके फ्रेंड्स, आता याची आपल्याला काय करायची ते ॲडिशन करायची. 5 6 + 4 10 डेसिमल पॉईंट 1 16 17 3 + 1 4 अँड 2 2476 डेसिमल पॉईंट 05 मीटर. ओके फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 5. Raju's father started his journey at 10:30 in the morning and reached the village at 15 minutes past 7 in the evening. On the same day, how much time did he travel in total? आता मित्रांनो, राजूचे बाबा जे आहेत हे सकाळी निघाले किती वाजता? तर मित्रांनो लक्षात घ्या, 10:30 म्हणजे 10:30 10:30 वाजता निघाले आणि हे रीच म्हणजे पोचले 15 minutes past 7. म्हणजे मित्रांनो बघा, सुरुवातीचे होते 10:30 आणि नंतर होते ते 7:15 ला ते पोहोचले. परंतु मित्रांनो हा जो 7:15 आहे याला आपल्याला 24 मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. 24 तासा जे आपण करतो त्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये 12 आपल्याला मिळावं लागतील. आधी आपण इथे लिहूया हवर आणि इकडे लिहूया मिनिट. ओके फ्रेंड्स, आता बघा सुरुवातीला आपण लिहिणार 7:15 पोहोचलेत. 7:15 म्हणजेच काय 12 मिळवले तर होतात ते 19:15 आणि मित्रांनो निघाले किती वाजता होते तर 10:30 10:30. आता मित्रांनो 5 मधनं हा 0 जातो परंतु 15 मधनं 30 जात नाही, त्यामुळे आपण इकडनं एक घेणार. इकडनं एक घेतला तर मित्रांनो इथे किती होणार तर इथे होतील 18. 19 मधनं 1 घेतला 18 घेतला 1 आवर होता. आवर मिनिटमध्ये गेला तर 60 होतील ते 60 आणि हे प्लस 15 म्हणजे झाले 75 आणि 75 मायनस 30 जर केले तर मिळतात 45 आणि 18 मधनं 10 गेले 8 म्हणजेच काय 8 hours and 45 minutes ही ट्रॅव्हल टोटल ट्रॅव्हल किती केला मग त्यांनी 8 hours and 45 minutes. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया लगेच. हाऊ मेनी पाउचेस ऑफ 30 ग्रॅम कॅडमॉम इच कॅन बी मेड फ्रॉम 1 kg 290 ग्रॅम कॅडमॉम. आता मित्रांनो ही म्हणजे काय वेलची असते. आता आधी आपण करूया 1 kg 290 ग्रॅम इज इक्वल टू किती होतात तर ते होतात 1290 ग्रॅम नाही का. 1 kg म्हणजे 1000 म्हणजे 290 ॲड करा 1290 होईल आणि प्रत्येक याच्यामधून 30 ग्रॅमचा पाऊस तयार केला आहे म्हणजे याला डिवाइड करावं लागेल 30 ने. 1290 डिवायडेड बाय 30 3 चौक 12 म्हणजे 120 झाले. उरले 9 मायनस केले इथून हा 0 घेतला आणि 3 3 9 होतात म्हणजे 30 3 90 इथे येणार 390. सो सबट्रॅक्ट करा ॲन्सर या पद्धतीने काढा. मग मित्रांनो किती पिशव्या तयार होतील 30 ग्रॅमच्या तर 43 पाउचेस लिहूया. 43 पाउच ऑफ 30 ग्रॅम कॅडमॉम. ओके, पुढचं गणित बघूया लगेच. काय बघा, a length of rectangular plot of land 60 meter and its width is 40 meter. A double fence has to be put along its edges if the wire costs 60 rupees नाही का per meter. What will be the total cost of wire needed for the fence?
आता मित्रांनो लक्षात घ्या, ते आहे रेक्टँग्युलर ना, या पद्धतीने हे आहे. आता याचे पेरिमीटर म्हणजे काय मित्रांनो? पेरिमीटर म्हणजे त्याचा एक वन फेन्स होईल नाही का, एक गुंडाळला जाईल त्यावेळेस पेरिमीटर म्हणजे आपल्याला पेरिमीटर आपल्याला काढावं लागेल आधी, आणि मग नंतर तो डबल फेन्सिंग केला म्हणजे तारेचं कुंपण आहे थोडक्यात ते. या पद्धतीने असं एक होईल म्हणजे एक पेरिमीटर म्हणजे एक फेरा, डबल आहे म्हणजे 2 फेरे करावे लागतील. मग आधी आपण पेरिमीटर काढूया रेक्टँग्युलरचं. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय असतो तर 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रीथ. लेंथ आहे मित्रांनो आपल्याला दिलेली 60 मीटर नाही का, लेंथ 60 मीटर आहे. सो राईट हिअर 60 प्लस 2, ब्रीथ आहे मित्रांनो 40, हे होतील 120 आणि हे होतील 80 म्हणजे झाले 200. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 200. आता मित्रांनो इथे बघा डबल फेन्स नाही का, म्हणजे हा एक फेन्स होईल नाही का, तर डबल फेन्स म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. डबल फेन्स लेंथ इज इक्वल टू 2 इंटू 200 म्हणजे आले 400 मीटर. आणि एकाचा दर काय, वायर कॉस्ट ऑफ ₹60 पर मीटर. 400 मीटर आहे, कॉस्ट आहे त्याची 60 मीटर, म्हणजे आपल्याला कॉस्ट ऑफ फेन्स आपल्याला पूर्ण काढायचं असेल तर आपल्याला काय करता येईल तर 400 इंटू 6 करावं लागेल नाही का. किंवा ह्या टोटल कॉस्ट इज इक्वल टू 6 इंटू 60 पर आहे ना, 60 इंटू 400. सो फ्रेंड्स 4 शून्य आहेत बघा, 3 शून्य आहेत, 1 2 3 आणि 7 चौक 24 म्हणजे येईल 24,000 रुपीज. हे लक्षात ठेवा, टोटल खर्च किती येणार 24,000 रुपीज. ओके, नेक्स्ट पुढचं शेवट गणित आहे बघा, नंतर मग ड्रॉइंग आहे आपल्याला. वन साइड ऑफ स्क्वेअर ग्राउंड इज 80 मीटर. इफ द कॉस्ट ऑफ लेबर फॉर लाइंग 1 स्क्वेअर मीटर ऑफ द फ्लोअर इज 55 रुपीज, व्हॉट विल द टोटल कॉस्ट ऑफ लेबर. आता मित्रांनो हे स्क्वेअर आहे, तर एरिया ऑफ स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, काय करतो आपण एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो, एरिया ऑफ स्क्वेअर आहे मित्रांनो साइड इंटू साइड. ओके, आता साइड किती त्याची 18 मीटर आहे. सो 18 इंटू 18 हा जर केला तर तो मिळतो 324 स्क्वेअर मीटर आहे का. आणि एका स्क्वेअर मीटरची जी आपली मजुरी आहे असं म्हणूया, त्याला लेबर कॉस्ट आहे, तर ती किती 55 रुपीज आहे. तर टोटल आपल्याला काढायची, टोटल कॉस्ट ऑफ लेबर तो काढूया. टोटल कॉस्ट ऑफ लेबर इज इक्वल टू 55 इंटू 324 मीन्स 17,820 रुपीज. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट ड्रॉ अँगल XYZ. आता मित्रांनो अँगल XYZ 145 काढायचा आहे. एक रेष अशी काढून घ्या. ही रेष काढल्यानंतर आपण प्रोटेक्टरचा वापर आपण करणार आहोत आणि बरोबर ती या पद्धतीने इथे ठेवणार. ओके, आणि 145 म्हणजे मित्रांनो ऑब्ट्यूज अँगल येतो तो या बाजूला येईल. 145 कुठे येतोय बघा, 140 150च्या मध्ये म्हणजे इथे येतोय, इथे ठेवा. आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आणि हे जोडून द्या या पद्धतीने फ्रेंड्स, हे जोडून द्या. ओके फ्रेंड्स, हा जोडल्यानंतर हा जो अँगल होईल XYZ हा होईल 145 डिग्री. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट काय बघा, ड्रॉ द सर्कल ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर, शो 1 रेडियस डायमीटर अँड कॉर्ड ऑन दॅट सर्कल. आता मित्रांनो 6 सेंटीमीटर आपल्याला रेडियसवाला घ्यायचा आहे, तर कंपॉस यूज आपण करणार आहोत. कंपॉस घ्या, कंपॉसमध्ये बरोबर 6 सेंटीमीटर घ्या. या पद्धतीने बघा मी घेतलं आहे 6 सेंटीमीटर, राईट, परफेक्ट. आणि नंतर इथे आपण मित्रांनो सर्कल काढणार आहोत. मोठं आहे ते सर्कल, काही हरकत नाही. हे झालं सर्कल 6 सेंटीमीटर. आता फ्रेंड्स इथे काय करणार आपण, हा आहे सेंटर, आपल्याला रेडियस काढायची. तर रेडियस या पद्धतीने कोणताही सर्कलचा पॉईंट आणि सेंटर जोडून द्या, रेडियस होईल. हे झालं मित्रांनो रेडियस. आता आपण काय करणार तर डायमीटर काढू. डायमीटर कोणता असतो तर जो सेंटरमधून जी कॉर्ड जाते ती म्हणजे डायमीटर. मग या पद्धतीने आपण सेंटरमधून जाणारी एक कॉर्ड काढूया. अशा पद्धतीने मित्रांनो ती कॉर्ड काढली. आता मित्रांनो आपण डायमीटर काढला. आता कॉर्डसाठी
कोणतेही 2 पॉईंट सर्कलचे जोडले तर तो कॉर्ड काढता येते, अशी ही जोडून द्या. हे जोडल्यानंतर मित्रांनो असं सर्कल तयार झालं बघा. इथे नाव देतो मी ओ पी इज द रेडियस. ही रेडियस आहे लक्षात घ्या. ए बी समजा घेतली मी तर हा झाला डायमीटर आणि सी डी सपोज दिस इज अ कॉर्ड. लक्षात द्या ही आहे कॉर्ड, हा आहे डायमीटर आणि ही आहे रेडियस. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने तुम्ही सहज करू शकाल. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो तुमच्या मित्रांना नक्की पाठवा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. टेक केअर.